जहाज बांधणीत देशात अग्रगण्य असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधील माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या सागरी किनारी असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी गेली 2.5 शतकांपेक्षा अधिक काळ देशासाठी जहाज पाणबुडींची बांधणी करते. कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझगाव डॉक कामगार एकता युनियन सातत्यानं पाठपुरावा करते. 1 जुलै रोजी माझगाव डॉक कामगार एकता युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बहुमतानं निवड करण्यात आली. माझगाव डॉक कामगार एकता युनियनच्या वतीनं खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी मेळावा ठाण्यातील आनंदाश्रम इथे संपन्न झाला. यावेळेला युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष समीर चव्हाण, खजिनदार किरण जाधव, उपाध्यक्ष मयूर डेरे, सहखजिनदार चेतन रसाळ, संघटक सिद्धार्थ कुडके, ऑफिस सेक्रेटरी गणेश गुरव आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करतायत. आज माझगाव बोदीमधील तरुण कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवर गेली 16 वर्ष 3,500 कामगार काम करतायत. आज या कामगारांचं वय 40 ते 45 झालं असून सर्व कामगार कंपनीत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन वेतनाचा करारही उभारलाय. खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वास युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत यांनी व्यक्त केलाय. माझगाव डॉक एकता युनियनच्या अध्यक्षपदी सर्व आमचे कामगार मित्र आहेत. त्यांनी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे. कामगारांचे प्रश्न आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत. सरकार दरबारी, केंद्र सरकारच्या दरबारी आणि प्रशासकीय लेवलला सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. युनियनचं अध्यक्षपद जरी नसेल तरी सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे मार्गदर्शन आहे, कामगारांना न्याय देणं, अडचणीत जी लोक असतात त्यांना न्याय देणं, हे आम्ही आमचं काम समजतो. त्यामुळे त्यांनी जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या साथीने, त्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेन.